देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अशा गोष्टी होत्या ज्या या देशामध्ये निर्माण करणं शक्य होतं, परंतु या गोष्टी आपण विदेशाकडून आयात करत राहिलो. याच्यामध्ये अनेक गोष्टी हृदया इतक्या महत्त्वाच्या होत्या. अर्थकारण हे कोणत्याही राष्ट्राचं हृदय असतं आणि हे हृदयच विदेशी शक्तींकडे गहाण पडलं होतं. कधीही दगाफटका होण्याची शक्यता होती. देशाच्या विरोधात एक खूप मोठं षडयंत्र सुरू होतं. आदित्य धर यांचा धुरंधर सिनेमा जर आपण पाहिला असेल तर याची थोडीशी झलक या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असेल. नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्यापूर्वीपासून ही परिस्थिती माहिती होती. त्यांना हे चित्र पूर्णपणे अवगत होतं. मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या. या देशाच्या चलनी नोटांसाठी जो कागद असतो त्याची निर्मिती, शाईची निर्मिती, सुरक्षा धाग्याची निर्मिती त्यांनी या देशामध्ये सुरू केली. एकूणच काँग्रेसच्या राजवटीत अर्थकारणाचा जो हलाला सुरू होता तो मोदींनी सत्तेवर आल्यानंतर बंद करून टाकला. एक खूप मोठं षडयंत्र उद्ध्वस्त केलं. चलन हा कोणत्याही देशाच्या अर्थकारणाचा आत्मा असतो आणि याचं नियंत्रण जर परकीय शक्तींकडे असेल तर युद्धाच्या काळामध्ये तुमच्या शस्त्रांचं नियंत्रण परकीय शक्तींकडे असल्यासारखं आहे.